घर माझ्याकडे नव्हतं, भाड्याच्या घरातच राहत होतो आणि ऑलमोस्ट माझ्या मॅरेजनंतर 99 टू वास्तुशोधच्या आनंदग्राममध्ये येईपर्यंत ऑलमोस्ट मी 12 घरं बदललीत आणि फार हॅरॅशमेंट होत होती, डिप्रेशन येत होतं. तर आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो म्हणून बँक्स आम्हाला लोन्स देत नाही. निगेटिव्ह प्रोफाईलमध्ये बिझनेस येतो, आज आहे तर उद्या नाही आहे. आमच्यासारखे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा आणखीन ज्यांचं इन्कम फिक्स नसतं, अशांसाठी ज्या बँक्स त्यांनी इंट्रोड्यूस केल्यात तिथे, त्या अगोदर लोकांना माहितीसुद्धा नव्हत्या. माझा मुलगा नुकताच झालेला होता, तो स्वतःच्या घरात आला. जसं मी जवळपास माझं अर्ध आयुष्याच्या वर मी भाड्याच्या घरात घालवलं आहे, तर माझा मुलगा त्यावेळेस 1 वर्षाचा होता. तो स्वतःच्या घरामध्ये की बाबा माझं घर आहे, माझा मुलगा म्हणू शकतो की हे माझं घर आहे. आनंदाच्या गावी रोज जगण्याचा आरंभ, शुभारंभ. पुण्याच्या चहू दिशांना सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देणाऱ्या वास्तुशोधची आणि पर्यायानं सचिन आणि नितीन कुलकर्णी या भावांची धाडसी गोष्ट, अर्थात शुभारंभ जगण्याचा. नमस्कार, मी योगेश देशपांडे. नमस्कार, मी अपूर्वा मोडक. शुभारंभ जगण्याचा या कार्यक्रमाच्या आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण ऐकलं श्री सचिन कुलकर्णी आणि वास्तुशोध यांच्या निर्मितीविषयी आणि प्रवासाविषयी. आनंदग्राम या त्यांच्या आत्तापर्यंत सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या गृहसंकल्पनेविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आजपर्यंत यवत, तळेगाव ढमढेरे, वाखारी, केतकावळे अशा असंख्य ठिकाणी सर्वसामान्यांच्या स्वप्नाला पूर्णत्व देणारी गृहसंकल्पना आनंदग्राम याची निर्मिती झाली. सचिन कुलकर्णी यांचा हा धाडसी प्रवास आपण आज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा ऐकणार आहोत. सचिनजी नमस्कार. नमस्कार योगेश. मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायला नक्की आवडेल की हे सगळं करत असताना तुमच्या बालपणाविषयी सुद्धा आम्हाला जरा माहिती जाणून घ्यायला आवडेल, आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल. कारण एवढा धाडसी प्रवास करणारा हा तरुण आणि ज्यांनी आत्तापर्यंत इतक्या लोकांची स्वप्न पूर्ण केली आहेत, घरांची, या व्यक्तिमत्वाविषयी आम्हाला एक कुतूहल निर्माण झाले. तुमच्या बालपणाविषयी आम्हाला जरा माहिती सांगा. योगेशजी, माझे आई वडील दोघं सोलापूरचे आणि मी त्या कारणाने सोलापूरचं जरी असलो तरी मला असं वाटतं दौंड हे माझं खरं गाव. बरं. कारण जन्म झाल्या झाल्या दौंडला, म्हणजे दौंडमध्येच ॲक्च्युली माझं सगळं स्कूलिंग आणि सगळं बालपण गेलं. त्याला कारण असं की माझे वडील भारतीय रेल्वेचे कर्मचारी होते. बरं. रेल्वेत ते स्टेशन मास्तर या पदावर दौंड मध्ये साधारण एक 27 वर्ष कार्यरत होते. त्यामुळे माझं बालपण, शाळा आणि कॉलेज आणि त्यानंतर नोकरीचं जे अपडाऊन ज्याला आपण म्हणतो ते सगळं दौंडी मध्ये झालेलं आहे. आणि माझी जी काही व्यवसायातली वाटचाल असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये या दौंड गावाचा एक फार महत्वाचा वाटा आहे असं मला नक्की वाटतं. दौंड हे एक रेल्वेचं जंक्शन आहे. बरोबर. आणि जशी जंक्शन्स भारतात सगळीकडे आहेत, त्याचं एक वैशिष्ट्य असतं दौंडचं किंवा कुठल्याही रेल्वेच्या जंक्शनचं. तिथं मुळात जी लोकसंख्या असते ती सर्व जाती धर्मांची, सर्व प्रांतांमधली असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता ज्याला आपण कॉस्मोपॉलिटन क्राऊड म्हणतो त्या क्राऊडमध्ये मी त्या काळी वाढलेलो आहे. तेव्हा माझ्या मित्रांमध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे मित्र होते. म्हणजे काही खूप श्रीमंत होते, काही माझ्यापेक्षा कमी उत्पन्न गटातले होते, मी मध्य उत्पन्न गटातला होतो, वेगवेगळे भाषा बोलणारे लोक होते, बाकी खूप खूप वेगवेगळ्या लोकांमध्ये माझं बालपण गेलं. मला सांगायला फार अभिमान वाटतो की दौंड पुणे दौंड शटल या शटलनी मी साधारण 9 वर्ष अपडाऊन केलेलं आहे. बापरे. सचिनजी, आत्ताच आपण आपलं बालपण, शाळा, कॉलेज याबद्दल जाणून घेतलं आणि श्रोत्यांना आणि आपल्या सगळ्यांनाच हे नक्की पटेल की लहानपणी आपण सगळेच जण काही ना काहीतरी स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने तशी पावलं टाकत जातो.
पण हे करत असताना घरातली लोकं, आई-बाबा यांच्याकडनं नेहमी असं म्हणलं जातं, की अभ्यास केलास तरच पुढे काहीतरी चांगलं होईल किंवा पुढे काहीतरी चांगलं करू शकशील. तर असं असताना तुम्हाला अभ्यास करायला आवडायचा का? काय आहे अपूर्वा, मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये काही स्टँडर्ड्स असतात. त्यापैकी अभ्यासाचा हा एक स्टँडर्ड आहे. महाराष्ट्रीयन असल्यामुळे एज्युकेशन किंवा शिक्षण याला अनन्यसाधारण महत्त्व आमच्या घरात आहे बरं. किंवा त्या काळी पण होतं. पण खरं सांगू का, मला काही फार शिक्षणात रस नव्हता. प्रायमरी एज्युकेशन 10वी पर्यंतचं दौंडला सेंट सेबॅस्टियन्स हायस्कूल या अत्यंत छान कॉन्व्हेंट स्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. कॉन्व्हेंट स्कूल असल्यामुळे तिथं शिक्षणाला जेवढं महत्त्व आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व स्टेज डेअरिंग, फिजिकल ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स अशा सगळ्या गोष्टींना त्या शाळेत खूप छान महत्त्व दिलं गेलं होतं. आणि खरं सांगू का, तर मी काय 50-55% वरचा नव्हतो कधीच, अगदी 10वी पर्यंत. आणि तो रेकॉर्ड मी खरं तर 10वीच्या परीक्षेत मोडला आणि मला पहिल्यांदा आयुष्यात 75% मार्क पडले 1989 साली. आणि ते खरं तर फारच म्हणजे शॉकिंग होतं. पॉझिटिव्हली धक्का बसला होता माझ्या घरच्यांना आणि माझ्या इव्हन शिक्षक वर्गाला सुद्धा. आणि त्यानंतर 12वी करायची नाही या एका कारणाने मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या. 1 वर्ष औरंगाबादला केल्यानंतर मी पुण्यात ट्रान्सफर घेतली आणि त्यानंतर मी शासकीय तंत्रनिकेतन पुणे या कॉलेजमधनं 1992 साली बाहेर पडलो. ह्या सगळ्यामध्ये तुमची नाटकाची आवड तुम्ही कधी जोपासलीत? त्याविषयी मला ऐकायला आवडेल. साधारण 10वीत असताना मला मराठी साहित्याची ओळख झाली. मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलो असलो तरी मराठी वाचन हे मला भयंकर आवडतं. रादर मी मराठीच वाचतो बर. आणि त्या वाचनातनं मला नाटकाची ओढ तयार झाली. आणि कसं असतं, दौंड हे अत्यंत मध्यमवर्गीय गाव. तिथं कुठल्याही चांगल्या कुटुंबाला जाऊन सिनेमा बघण्याची सुद्धा सोय नाहीये आजही, बरं, दुर्दैवाने. बर. आणि त्यातून मग काहीतरी आपापल्यात करू आणि काही नाटकं बसवू, काही संगीताचे कार्यक्रम करू. अशा ॲक्टिव्हिटीज करणारा एक वर्ग किंवा एक ग्रुप त्या काळी होता, आजही आहे. आणि त्या ग्रुपचा मी कळत नकळत भाग होऊन गेलो 10वी नंतर. आणि त्यातनं मग नाट्यवाचन, नाटक आणि स्टेज परफॉर्मन्सेस मी करत गेलो. मग इथून पुढच्या काळामध्ये आता व्यवसाय सगळा उत्तम चालू असताना किंवा असंख्य लोकांची स्वप्न पूर्ण करत असताना एक समाधान म्हणून, वैयक्तिक मानसिक समाधान म्हणून ही कला परत एकदा जोपासावी किंवा या क्षेत्रामध्ये परत थोडंसं काम करावं असं वाटतं? कला परत एकदा मी स्वतः जोपासणं कितपत शक्य आहे मला आता माहीत नाही. पण ॲटलिस्ट आनंदग्राममध्ये राहणाऱ्या मुलांसाठी, लोकांसाठी, माझ्या ग्राहकांसाठी अशा संधी उपलब्ध करून देता येतील का, यासाठी आपण पुढच्या काळात नक्की प्रयत्न करणार आहोत. वाह! तुम्ही जर बघितलं वास्तुशोधची एकूण गेल्या 5-6 वर्षाची परंपरा अशी आहे की दरवर्षी आपण आनंद सोहळा करतो हो. दिवाळीच्या दिवसांमध्ये. हं, हं. आणि विविध कला आणि त्याचं खूप उत्तम सादरीकरण आपण त्या आनंद सोहळ्यामध्ये करतो. आपण आनंदग्राम किंवा अर्बन ग्रामच्या पजेशनचा कार्यक्रम तो असतो दरवर्षी दिवाळीत गणेश कला क्रीडा मंचाला. हं. तर त्यातून सुद्धा हे साधायचा एक तो प्रयत्नच आहे. हं. त्या व्यतिरिक्त वास्तुशोध फाउंडेशनद्वारे वास्तुशोध कट्टा हं. असा एक नवीन उपक्रम आपण केला आहे सुरू. आणि त्यात 4 कार्यक्रम ऑलरेडी झाले. त्यातनं तरुण पिढीला मराठी साहित्य, नाटक आणि संगीत आणि कविता याची जवळून ओळख व्हावी यासाठीचा तो प्रयत्न आहे. माझा असा पुढच्या काळातला संकल्प आहे की ही जी काही एक हे जे उपक्रम आहेत हे प्रत्येक आनंदग्राममध्ये वर्षातल्या ठराविक वेळांमध्ये व्हावेत आणि तिथल्या लोकांना त्यात सामावून घेऊन त्यांच्याकरवी काही अभिनव प्रयोग करता आले तर मला नक्की करायला आवडेल आणि आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे 9 वर्ष तुम्ही शटलनी अपडाऊन करत होतात. तर त्या प्रवासातल्या तुमच्या काही अशा स्पेसिफिक आठवणी तुम्हाला आठवतात आता? अपूर्व, प्रवासातनं माणूस घडतो असं म्हणतात. आणि जो माणूस जेवढा जास्त प्रवास करेल तेवढा तो जास्त वाईज होतो असं आपण मानतो. अपडाऊन हा एक अनुभवच वेगळा आहे. ती एक वेगळी दुनिया आहे. ते एक वेगळं विश्व आहे. आणि 9 वर्ष मला ते करावं लागलं. त्यातनं मी खूप घडत गेलो. मला खूप शिकायला मिळालं. तऱ्हेतऱ्हेचे लोक भेटले. नवीन नवीन अनुभव आले. आणि त्यातनं मला हे नक्की कळत होतं की नोकरी करणाऱ्यांच्या अडचणी काय, बरं. खूप जास्त शिकणाऱ्यांच्या अडचणी काय, व्यवसाय करताना अडचणी काय, पुण्यात काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत,
या सगळ्या गोष्टींची तोंडओळख ज्याला आपण म्हणू ना, ती त्या काळात झाली. येत्या काही काळात शटल न राहता ती लोणावळा पुणे दौंड लोकल होते हो. आणि बर, बर. ती लोकल झाल्याने त्या अख्ख्या परिसराचा कायापालट होणार आहे. मी अपडाऊन करत असतानापासून ही चर्चा होती की इथं लोकल सुरू होणार आहे. त्यामुळे त्या पूर्ण पुणे सोलापूर रस्त्याला किंवा त्या रेल्वे ट्रॅकला काय पोटेन्शियल आहे याचा साधारण अंदाज तेव्हापासून होता. वास्तुशोधचे 3 आनंदग्राम प्रकल्प सोलापूर रोडवर आहेत. त्यातले 2 पूर्ण झालेले आहेत आणि एक सर्वात मोठा आनंदग्राम प्रकल्प त्याच रोडवर आता बांधकाम चालू आहे. 2010 मध्ये पहिलं आनंदग्राम तयार झालं यवतला. त्या आनंदग्रामचं लोकेशन रेल्वे स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटर आहे. त्यानंतर आनंदग्राम झालं आनंदग्राम वाखारी. तिथून चौफुला रेल्वे स्टेशन हे साधारण 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आत्ता निर्माणावस्थेत असलेलं सर्वात मोठं आनंदग्राम भांडगावला आहे. तिथून जे नियरेस्ट रेल्वे स्टेशन जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते फक्त 3 किलोमीटरवर आहे. बरं. आणि भांडगावचा आनंदग्राम 2000 घरांचं आहे. आणि लोकल सुरू झाल्यावर भांडगाव आनंदग्राम पासून पुणे स्टेशनवर यायला 35 ते 40 मिनिटं फक्त लागणार आहेत. आमच्या मागच्या भागामध्ये आम्ही घराविषयीचे प्रश्न किंवा परवडणाऱ्या दरातील घरं या अनोख्या संकल्पनेविषयीचे प्रश्न थेट सचिन कुलकर्णी यांना विचारण्यासाठी आमच्या श्रोत्यांना SMS-द्वारे त्यांचे प्रश्न पाठवण्याची विनंती केली होती. त्यापैकी काही निवडक प्रश्न जे SMS-द्वारे आम्हाला मिळालेत ते आपण सचिन कुलकर्णी यांना विचारूयात. पहिला प्रश्न वरवण इथून किरण जाधव यांनी विचारलाय. प्रश्न असा आहे, मी मेकॅनिक आहे आणि मला आनंदग्राम भांडगावमध्ये घर घ्यायचंय. तर लोन मिळण्यासाठी किंवा लोन मिळवण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून काही मदत होऊ शकते का? आनंदग्राम या संकल्पनेचं जे यश आहे ते याच गोष्टीत आहे की कुठल्याही आनंदग्राममध्ये घर घेणाऱ्या कुठल्याही ग्राहकाला, प्रत्येक ग्राहकाला 15 वर्षाचं गृहकर्ज आपण उपलब्ध करून देतो. बर. ते पूर्वी कसं होतं, गृहकर्ज मिळवायसाठी तुमच्याकडं फॉर्म 16, इन्कम टॅक्स रिटर्न्स किंवा सॅलरी स्लिप अशा कागदपत्रांची आवश्यकता होती. पण आता मायक्रो हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन किंवा यासारख्या अनेक कंपन्यांबरोबर वास्तुशोधचा एक टायअप असल्या कारणाने तुम्ही कोणतेही व्यावसायिक असाल, गॅरेज ओनर असाल, पिठाची गिरणी असेल, अशा सर्व व्यावसायिकांना किंवा छोटे छोटे उद्योग करणाऱ्या लोकांना 15 वर्षाचं गृहकर्ज आनंदग्राममध्ये घर घेतल्यावर नक्की मिळेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. त्यापुढं एक पाऊल जाऊन मला हे खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की आनंदग्राम ही ठरली आहे भारतातील पहिली गृहसंकल्पना ज्याला प्रधानमंत्री आवास योजना जी जाहीर झाली आहे त्यातून तुम्ही घेतलेल्या गृहकर्जावर 6.5% इथपर्यंत सबसिडी मिळते. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 10 लाखाचं जर तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल तर तुम्हाला ते फेडताना फक्त 7,80,000 रुपये फेडायचे. 2,20,000 रुपयाची सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमच्या आनंदग्रामच्या असंख्य ग्राहकांना ऑलरेडी मिळालेली आहे. अरे वा. खरंच मला वाटतं की सचिन कुलकर्णी आणि वास्तुशोध यांच्या प्रवासातील हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे किंवा ठळक टप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या माध्यमातून आणखी काही असंख्य कुटुंबांना अतिशय चांगली दर्जेदार घरं आनंदग्रामच्या माध्यमातून मिळणार आहेत. श्रोते हो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणारी आनंदग्रामची घरं याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोवर घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपले घराविषयीचे प्रश्न थेट सचिन कुलकर्णी यांना विचारण्यासाठी SMS करा. आमचा नंबर आहे 8928773377. आयुष्याच्या उंबरठ्यावर मानाचा सोहळा, सुख सुविधा अन समृद्धीचा शेजार आगळा, आनंदाच्या गावी रोज जगण्याचा आरंभ, शुभारंभ नवनव्या स्वप्नांना कवेत घेण्याचा शुभारंभ शुभारंभ.